आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 11th बेस जे टाईपचा एक क्वेश्चन डिस्कस करू. तो क्वेश्चन इंटिजर टाईपमध्ये पण विचारला जाऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पण. क्वेश्चन कुठला एकदा बघा. इन ट्रायंगल ABC angle C is equal to 2 pi by 3. Then find the value of cos square A plus cos square B minus cos A into cos B. हे आपल्याला फाइंड करायचं. त्याचे ऑप्शन पण आहे 1/4, 3/4, 2/3, 3/8. आता हे जे प्रॉब्लेम आहे त्याचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण पहिल्यांदा बघू. आता इन ट्रायंगल ABC आहे. तर ट्रायंगल ABC मध्ये ट्रायंगलची प्रॉपर्टी काय तर A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. त्याचे जे 3 अँगल्स आहेत त्याची सम 180 असते. त्यात आपल्याला अँगल C दिला 2 पाय बाय 3. अँगल C 2 पाय बाय 3 आहे प्लस 2 पाय बाय 3 इज इक्वल टू पाय. हे जर शिफ्ट केलं समजा आपण पाय मायनस 2 पाय बाय 3 तर ते येते पाय बाय 3. ए प्लस बी इक्वल्स टू पाय बाय 3. हे आपण डायरेक्ट पण करू शकतो. ए प्लस बी प्लस सी कशामुळे तर ट्रायंगल ABC आहे. कुठल्याही ट्रायंगलचे जर 3 अँगल घेतले तर त्याची सम 180 असते म्हणजे पाय असते. तर त्यातलं हे अँगल नोन आहे C 2 पाय बाय 3 ऑलरेडी आपल्याला दिलंय. तर ते एक आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं कॉस कर ए कॉस कर बीला. तर त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मल्टिपल सब मल्टिपल मध्ये फॉर्म्युला आहे कॉस कर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. कॉस कर थिटा इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. कॉस कर ए कॉस कर बीला 1 प्लस कॉस 2 ए अपॉन 2 1 प्लस कॉस 2 बी अपॉन 2. आणि ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे डिफॅक्टरायझेशन कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू हाफ कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला इतकं सगळं आपल्याला यूज करायचं आहे. पहिल्यांदा बघा आहे ए सी पाय बाय 3 आहे म्हणजेच ए प्लस बी सी इज इक्वल टू 2 पाय बाय 3. दॅट मीन्स ए प्लस बी इक्वल्स टू पाय बाय 3 because a plus b plus c is equal to pi. If we put c is equal to 2 pi by 3 in a plus b plus c is equal to pi, that is equals to remaining two angles. Sum of remaining two angles is pi by 3. A plus b is equal to pi by 3. Cos square theta 1 plus cos 2 theta upon 2 cos a into cos b half cos a plus b plus cos a minus b. आता मी स्टार्ट करतो सॉल्व करायला. क्वेश्चन cos square a plus cos square b minus cos a into cos b. पहले याला सॉल्व करतो. cos square a equals to 1 plus cos 2a upon 2 cos square b similarly 1 plus cos 2b upon 2 cos square b equals to 1 plus cos 2b upon 2 and cos a into cos b half cos a plus b plus cos a minus b. आता इथं सेपरेट डिवाइड करू आपण. एक स्टेप मी डायरेक्ट घेतो 1/2 plus 1/2 is equal to 1. 1/2 plus 1/2 equals to 1. Then cos 2a upon 2 plus cos 2b upon 2 1/2 common
in bracket cos 2a plus cos 2b. 1 by 2 plus 1 by 2, 1. Cos 2a by 2 cos 2b upon 2, 1 by 2 common. Cos 2a plus cos 2b minus 1 by 2 bracket cos a plus b plus cos a minus b. याला सध्या असंच ठेवतो. cos a into cos b चा फॉर्म्युला यूज केलाय. इथे पण फॉर्म्युला आहे फॅक्टरायझेशन cos c plus cos d. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला cos c plus cos d. cos c plus cos d is equal to 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. Factorization cos c plus cos d. Cos c plus cos d is equal to 2 cos c plus d by 2. 2 cos c plus d. C plus d upon 2. A 1 plus 1 by 2. 2 cos c plus cos d. 2 cos c plus d. 2a plus 2b upon 2. That means cos a plus b into cos c minus d by 2. C minus d. 2a minus 2b upon 2. 2 to cancel. Cos a minus b plus minus 1 by 2 cos a plus b minus 1 by 2 cos a minus b multiplied by minus 1 by 2 minus 1 by 2 cos a plus b minus 1 by 2 cos a minus b. 2 to cancel. But a plus b is equal to pi by 3. A plus b equals to pi by 3. A plus b equals to pi by 3. 1 plus and cos pi by 3 is equal to 1 by 2. 1 by 2 cos a minus b minus 1 by 2 1 plus 1 by 2 cos a plus b. A plus b is equal to pi by 3 and cos pi by 3 is equal to 1 by 2. 2 to cancel. 1 by 2 cos a minus b. Then minus 1 by 2 a plus b pi by 3 cos pi by 3 1 by 2 minus 1 by 2 cos a minus b plus 1 by 2 cos a minus b minus 1 by 2 cos a minus b cancel, which is equals to 1 minus 1 by 4, and answer is 3 by 4. 3 upon 4. या पद्धतीने आपण याला सिम्प्लिफाय केलंय. परत एकदा सांगतो कसं केलं ते. याचा फॉर्म्युला आहे कॉस करे 1 प्लस कॉस 2 अपॉन 2 कॉस कर बी 1 प्लस कॉस 2b अपॉन 2. याचा पण फॉर्म्युला आहे डिफॅक्टरायझेशन हाफ कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. आता इथं 1 by 2 आणि 1 by 2 2 by 2 म्हणजेच 1 आहे. cos 2a upon 2 cos 2b upon 2 1 by 2 कॉमन cos 2a plus cos 2b. याचं फॉर्म्युला वापरलाय 1 plus 1 by 2 cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 2a plus 2b upon 2 means a plus b into cos c minus d upon 2 2a minus 2b upon 2 a minus b minus 1 by 2 ने मल्टिप्लाय केलं minus 1 by 2 cos a plus b minus 1 by 2 cos a minus b. आता आपल्याकडे काय सांगितलंय a plus b plus c पाय. इथे बघा a plus b plus c is equal to pi and c is equal to 2 pi by 3. A plus b plus c is equal to pi and c is equal to 2 pi by 3. Therefore a plus b is equal to pi by 3. Pi minus 2 pi by 3 pi by 3. A plus b equals to pi by 3. That means 1 plus 2 to cancel cos
a plus b pi by 3 and cos pi by 3 1 by 2. Cos pi by 3 1 by 2 a cos pi by 3 a plus b is equal to pi by 3 cos 61 by 2 cos a minus b minus 1 by 2 a plus b pi by 3 cos pi by 3 1 by 2 1 by 2 into 1 by 2 minus 1 by 2 cos a minus b plus 1 by 2 cos a minus b minus 1 by 2 cos a minus b cancel 1 minus 1 by 4 which is equals to 3 by 4. तर हे ऑप्शन आहे बी 3 by 4. असं एक्झाम्पल आहे सिंपल आहे याच्यामध्ये काय फक्त डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे नंतर कॉस सी प्लस कॉस डी आहे अशा प्रकारे आपण ऑप्शन काढले तर याच पद्धतीचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा अशी नवीन नवीन माहिती तुम्हाला दररोज मिळत जाईल रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स मिळतील थँक्यू